फोटो घेणार. येस, थँक्यू. येस. आज आमी आसा हांगा बेतके खंडोळा ही पंचायत कार्यालय तुमी पळयता. सो ह्या पंचायतीक कांय दीस पयलीं सरपंच नाशिल्लो. कारण पयलो सरपंच हाज्या पयलो जो पळय सरपंच विशाम नायक हाजेर अविश्वासू ठराव हाडून तो संमत जाल्लो आनी थोडे दीस हे जे सरपंचाचे स्थान आशिल्ले ते रिक्त आशिल्ले. आनी आज सरपंचा खातीर परती मिटींग जाल्या. सरपंचा खातीर निवडणूक जाता आनी निवडणूक जावन आज दिलीप नायक हे सरपंच म्हणून जाल्ले आसा. पूण वास्तवीक म्हाका सांगपाचें आसा ही पंचायतीन सरपंच बदलाचो खेळ जायत आसा. गेल्या कांय दिसां पयलीं दोनदा सरपंचांचेर अविश्वासाचो ठराव हाडून एकदां दोनूय वेळा संमत जालो. पण एकदां सरपंच म्हणून जेन्ना निवड आशिल्ली त्या वेळार विशाम नायक परतो रावलो आनी विरोधकूय तेय रावले. पण विशाम नायक सरपंच म्हणून परतो आयलो. म्हणजे अचानक हे जाल्लो एक व्हडलो बदल. आनी ताच्या नंतर आतां परतो विशाम नायकाचेर अविश्वासाचो जो ठराव हाडून तो आज संमत तो फाटल्या दिसांनी संमत जावन आज निवडणूक जाल्या. आनी आज निवडणुकीन दिलीप नायक हो 5 विरुद्ध 4 मतांनी जैतिवंत जालो. सरपंचाची निवड जाली आणि कोण सरपंच जालो, कोण उपसरपंच जाले, कोण तांकां प्रपोज आनी कोणी सेकंड केले. दिलीप नामदेव नायक हाका सरपंच आणि डेप्युटी सरपंच श्रद्धा एस पडते. मनोज कुमार नायक दिलीपाक कोणी प्रपोज केलो सरपंचा? मनोज कुमार नायक गांवकर हाका आणि सेकंड कोणी केलो? उदय नायक नायक आणि हाका उपसरपंचाक श्रद्धा दिलीप नायक सेकंड निकिता आणि निकिता. आणि विरोधी गटांतल्यान कोणी फॉर्म भरलो? विरोधी गटाच्यान विशांत लक्ष्मण नायक हाणें. आणि उपसरपंच पदा खातीर संजीवनी तळेकर. सो हांकां कोणी प्रपोज आनी सेकंड केले? विशाल नायक हांकां प्रपोज बाय संजीवनी तळेकर. विशांत नायक हांकां संजीवनी तळेकर हाणें प्रपोज केलें. आणि गाडी सेकंडेड बाय शेखर गाडी. आणि हाका उपसरपंच संजीवनी प्रपोज बाय विशाल आणि सेकंडेड रमिता गावडे. सेकंडेड बाय संजीवनी. आता कोण सरपंच आणि तुम्ही जाहीर करता? हा सरपंच दिलीप नामदेव नायक आणि उपसरपंच श्रद्धा एस पडते. ओके. पंचायतीचे सरपंचाची निवड जाली, उपसरपंचाची निवड जाली. सो आता तुमचो फुडलो कार्यक्रम कितें? म्हणजे तुमचो आता डेव्हलपमेंटाच्या दृश्टिकोनाच्यान तुमचें पयलें पावल कितें आसतलें? आमी आतां आयज इलेक्शन जाल्लें आसा आनी इलेक्शन घेवन हाडून घेतात. पूण आमी सगळे गांवचो डेव्हलपमेंट आसा हो आमी सगळे एकठांय रावन एके कडेन रावन हो डेव्हलपमेंट करतले. सो कशें कितें म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे खुबशे मेजर प्रॉब्लेम्स आसा, खुबशे गार्बेज प्रॉब्लेम आसा, CCTV आसा, अनेक अशे समस्या ग्रामसभेक हांगा उत्पन्न जातात. सो त्या संदर्भान तुमचो कितें हें करतले तुमी? गार्बेज प्रॉब्लेमा खातीर पंचायती कडेन अशी जागा अशी ना. तरी आसतना आमचे जे कोमलदाद आसा बेतकी जावं खांडोळा कोमलदाद आसा हांव ते कोमलदादीच्या कमिटी कडेन रिक्वेस्ट करून आमकां जर पंचायतीक जागा दिता जे करून गांवचो जो कचऱ्याचो प्रॉब्लेम आहा तो सॉल्व करपाचो आमचो सगळ्यांचो नव्यानाचो प्रयत्न आसता. आणि खेळाचे मैदान अत्यंत गरजेचे. कारण तुमचे भुरगे आज खुबशे गांवांत तुमचे टुर्नामेंट जाता आणि तशेंच तुमकां मैदान ना. त्या संदर्भान कितें विचार केला? तर मैदान ना म्हटल्यार कितें जाल्यार आतां तुमी सांगलां जे आसा कोमला कडेन आमचे जावं बेतके जावं खांडोळा ते कमिटीक आमी रिक्वेस्ट करून ती जागा हे करपाची आहा. तशेंच म्हाज्या वार्डान खुद्द हांवें 2 ओपन स्पेसी बरो डेव्हलप केल्या जेणे करून भुरग्यांक खेळपाक दी. आतां एक भुरगे खेळटा आनी दुसरी चालू जावपाची आसा.
ते स्वता हांवें म्हाज्या पयशांनी केल्ली आसा म्हणून गांवच्या आख्ख्या खेळटले जाल्यार कोमुलदादी कडेन हें करून पेपर वर्क करून आमी तिवूय घेवपाचें आनी आमच्या वाड्यार खेळटा ते आमच्या गांवच्या भुरग्यांक ऑलमोस्ट इन सिजनाची प्रॅक्टीस करता बाकीचो व्हॉलीबॉलाक प्रॅक्टीस करता अशें प्रत्येकाच्या वाड्यांनी इंडिविज्युअल पंचायतीन आपले ओपन स्पेसीस डेवलप केल्ले आसा आणि मेजर प्रॉब्लेम म्हणजे तुमची बिल्डींग ती केन्ना तुमी करचे कशें कितें जातलें आमी आयजूच हें जाल्लें आसा आमचें आमी रोखडेच बसतले सगळे आनी रोखडेच ते बिल्डिंगेचेर हें करतले थँक्यू